हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुड बीचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते बघणार आहोत. तर इथे बघा, इथे फर्स्ट यूज आहे शुड बी. म्हणजेच काय, तर असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपल्याला असायला पाहिजे या अर्थाचे इंग्रजीतून वाक्य बोलायचे असेल त्यावेळेस शुड बीचा उपयोग हा केला जातो. मग इंग्रजीमध्ये याची रचना कशी असते, तर सर्वात आधी सब्जेक्ट घेतला जातो प्लस शुड बी, त्यानंतर नाऊन असेल तर नाऊन घ्यायचं, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर ऑब्जेक्ट. म्हणजे यापैकी काही एक असू शकते, नाऊन, ॲडजेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्ट. अशा प्रकारे इंग्रजीमध्ये याची रचना असते. आता इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. ते आता ऑफिसमध्ये असायला पाहिजे. दे शुड बी इन द ऑफिस नाव. नंतर सेकंड सेंटेन्स आहे, तो आता घरी असायला पाहिजे. ही शुड बी ॲट होम राईट नाव. त्यानंतर शुड बीचा उपयोग दुसऱ्या अर्थाने कसा केला जातो की एखादी क्रिया होत असायला पाहिजे किंवा घडत असायला पाहिजे किंवा करत असायला पाहिजे. अशा अर्थाने आपल्याला जर इंग्रजीतून बोलायचं असेल तर अशा वेळेला शुड बीचा उपयोग हा केला जातो. मग आता याचे स्ट्रक्चर कसं असणार आहे इंग्रजीमध्ये, तर सर्वात आधी सब्जेक्ट प्लस शुड बी प्लस वर्ब आय एन जी, म्हणजेच क्रियापदाचं आय एन जी प्रत्यय असलेलं रूप प्लस ऑब्जेक्ट. आता इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, माझी आई आता स्वयंपाक करत असली पाहिजे. माय मदर शुड बी कुकिंग नाव. नंतर आता थर्ड यूज इथे दिलेला आहे की शुड बी केव्हा वापरले जाते, तर क्रिया केली पाहिजे, एखादी क्रिया केली पाहिजे या अर्थाने जर आपल्याला बोलायचं असेल तर इंग्रजीतून शुड बीचा वापर हा केला जातो. याचं स्ट्रक्चर कसं असते, तर सब्जेक्ट प्लस शुड बी प्लस P3. इथे बघा एक्झाम्पल घेतलेलं आहे मी, त्याला शाळेत पाठवले गेले पाहिजे. ही शुड बी सेंट टू स्कूल. आम्हाला याबद्दल सांगितले गेले पाहिजे, म्हणजेच वी शुड बी टोल्ड अबाउट इट. म्हणजेच हे जे आहे थर्ड यूज तो शक्यतो पॅसिव्ह वॉइसमध्ये केला जातो. म्हणजेच एखादी क्रिया केली पाहिजे या अर्थाने, म्हणजेच पॅसिव्ह वॉइसमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे शुड बीचा उपयोग हा केव्हा आणि कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर दिलेलाच आहे. तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट लवकर क्लिअर होईल.